नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे हिरव्या वाटाण्यापासून क्रिस्पी असा मस्त नाश्ता. त्यासाठी घेतले मी हिरवे वाटाणे घेतले 1 वाटी, एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय बारीक कापून, थोडी कोथिंबीर घेतली आहे, 6-7 लसूण पाकळ्या घेतल्या व 5 हिरवी मिरची घेतली आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. मी घेतलाय मिक्सरचं पॉट, त्यात टाकून घेतले आपण वाटाणे, हिरवी मिरची आणि लसूण व कोथिंबीर. तर चला याला छान बारीक करून घेऊया, जाडसर असं. हे बघा, जाडसर असं आपलं छान बारीक झालंय, मस्त असं बारीक झालंय. तर चला पुढील कृतीकडे वळूया. बघा, आपण घेतली आहे कढई, गॅस पेटून घेऊया. यात टाकायचे आपल्याला बिलकुल थोडे असे तेल, बिलकुल कमी तेलात बनवायचं, कारण नंतर आपल्याला तळून घ्यायचे. तेल छान गरम होऊ देऊया. यात टाकायचे, आपलं तेल गरम होत आलंय. यात टाकायचे आपल्याला थोडे जिरे, बघा थोडी टाकायची आहे सोप, भाजलेली सोप घेतली आहे मी यात, आणि चव फार छान लागतो. यात टाकायचा आपल्याला चिरलेला कांदा, याला छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचे. हे बघा, आपला कांदा छान होत आलाय. यात टाकायची आपल्याला थोडी हळद, किंचित तशी हळद टाकायची, थोडे लाल तिखट व आपल्याला टाकायचं आहे यात आपण तयार केलेली वाटाण्याची पेस्ट. मिक्स करून घ्यायचं छान. यात टाकायचं आहे आपल्याला थोडा मॅगी मसाला, याने चव फार छान लागते. चवीनुसार थोडे मीठ. चला याला छान आपण परतून घेऊया, 1 ते 2 मिनिटं होऊ देऊया. आपल्याला थोडे चण्याच्या डाळीचे पीठ, बेसन पीठ, छान एकत्र करून घेऊया. याला 2 मिनिटं होऊ देऊया. तोपर्यंत आपण पुढील कृतीकडे वळूया. तर हे बघा, मी घेतलंय पातेलं, भांड घेतलंय. त्यात आपल्याला घ्यायचंय 2 वाट्या. हे बघा, आपण घेतले 2 चम्मच डाळीचे पीठ. यात घ्यायचे आपल्याला 1 चम्मच असे भरून तांदळाचे पीठ. यात टाकायची आपल्याला मस्त अशी चवीसाठी थोडी कलोंजी, आणि थोडा टाकायचा आपल्याला यात ओवा, छान फेटून घ्यायचे आहे. बघा, थोडा ओवा, याला छान पाणी टाकून फेटून घेऊया. हे बघा, यात टाकायचे थोडे थोडे पाणी. थोडे करून परत पाणी टाकायचे आपल्याला. जर या प्रकारे नाश्ता जर बनवला तर तुम्ही समोसा, कचोरी खाणे विसरून जाल. इतका यम्मी असा नाश्ता लागतो. मस्त असं फेटत जायचं. याला छान फेटून घेऊया. तर हे बघा, आपलं पीठ छान फेटून झालंय. यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. परत एकदा त्याला छान फेटून घेऊया. आपण जेवढं फेटलं तेवढा छान फुलतो वडा आपला. खूप असं फेटून घ्यायचं आहे, आणि एकसारखं एकाच बाजूने फेटायचं. आणि यात टाकूया आपण थोडा आता खायचा सोडा, 1 चिमूटभर टाकायचं आहे आपल्याला फक्त. हे बघा, जेवढा चिमटीत बसेल बस तेवढाच टाकायचा आहे. परत याला एकदा फेटून घ्यायचं. थोडे पाणी टाकायचे. हे बघा, आपलं पीठ तयार झालंय वड्यासाठी. मस्त असं फुललंय. हे बघा, छान असं बॅटर तयार झालंय. तर चला, हे बघा, आपलं सारण तयार झालंय. मी गॅस बंद केली आहे. याला थोडं थंड होऊ देऊया. याचे गोळे तयार करून घेऊया. चला, आपले गोळे तयार होईस्तोवर आपण तेल गरम करायला ठेवूया. हे बघा, याचे छान छोटे छोटे गोळे असे आपल्याला तयार करून घ्यायचे, बॉल.
सर्व गोळे तयार करून घेऊया। हे बघा आपले सर्व वडे तयार झाले, तर चला आपण तळायला घेऊया। तर हे बघा आपलं तेल छान तापलंय, तर चला आपण घेतलेल्या बेसन पिठात आपल्याला हे गोळे डुबवून घ्यायचे। हे बघा या प्रकारे अलगद असे सोडायचे आहेत। बघा हे बघा या प्रकारे सर्व वडे सोडून घेऊया आपण। हे बघा सर्व वडे सोडून झाले, छान तेल हलवत राहायचे। मस्त असे पलटून घ्यायचे याला। हे बघा छान असे फुलले, तर बघा मस्त असे झाले, छान असा कलर आलाय आपल्या वड्यांना। हे बघा पटकन असे बनणारे आहेत। तुम्ही यापूर्वी अशी रेसिपी बनवली का, मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघतायत हे मात्र नक्की सांगा। माझ्या जर काही चुका होत असेल ते पण मला कॉमेंटद्वारे सांगा। हे बघा आपले वडे छान तयार झाले, तर हे बघा आपले वडे तयार झाले, याला काढून घेऊया। बघा मस्त असे तयार झाले, तर मी घेतले एक प्लेट, त्यात आपल्याला पूर्ण वडे काढून घ्यायचे। सर्व करूया। तर हे बघा आपला हिरवा वाटाण्यापासून मस्त असे हिरवे वाटाणा वडा तयार आहे। आणि बघा किती मस्त असे झाले, आणि हे बघा आतून पण छान असं बॉन्डिंग आलंय। बघा किती मस्त असे झाले, तर आपण दह्यासोबत पण खाऊ शकता याला, किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता। मी घेतली आहे मस्त अशी हिरवी मिरची। तर चला या मंडळी सर्वजण नाश्ता करायला या। माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। धन्यवाद।